नमस्कार मुलांनो, आज आपण उपहार हा पाठ शिकणार आहोत. पाठामध्ये इथे आपल्याला आज इमानदारी, पुस्तकांची आवड, पुस्तकं आपल्याला कशा प्रकारे मदत करतात, पुस्तकांचे महत्त्व, आपल्या मनातील चांगल्या भावना, हे सर्व गुणांचं महत्त्व आज आपण ते शिकणार आहोत. तर चला मुलांनो, पाठाला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे उपहार. सुनो और दोहराओ. बघा मुलांनो, एक गांव में ऋत्विक नाम का लड़का रहता था. वह बहुत गरीब था. गांव के पास पुस्तक का मेला लगा था. उसने माँ से कहा, मैं भी मेला देखने जाऊंगा. बघा मुलांनो, इथे काय सांगितलं, एका गावामध्ये ऋत्विक नावाचा मुलगा राहत होता. आणि तो मुलगा कसा होता? गरीब होता. आर्थिक परिस्थितीने तो मुलगा गरीब होता. गावाच्या बाजूलाच एक पुस्तक मेला म्हणजे पुस्तकांचं यात्रा किंवा पुस्तकांचं दुकान लागलेलं होतं. त्याने आईला सांगितलं, आई मलाही त्या यात्रेमध्ये किंवा त्या पुस्तकच्या शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये जायचं आहे मला. मैं भी मेला देखने जाऊंगा, म्हणजे मला हे ते यात्रा बघायला जायचं आहे. बघा पुढे आई काय बोलली. उसकी माँ बोली, देखो घर में कोई बड़ा नहीं है, तुम अकेले कैसे जाओगे इतनी दूर. बेटा मेला देखने की जिद्द छोड़ दो, चलो दूध पी लो. अपनी माँ की बात सुनकर ऋत्विक उदास हो गया और एक पेड़ के नीचे जा बैठा. आता इथे काय सांगितलं बघा, आई त्याला काय बोलली की मुला बघ, घरामध्ये तुला नेण्यासारखं मोठं कोणीच नाही आहे, तू एकटा जाऊ शकत नाही आहेस आणि यात्रा बघण्याची ती जिद्द आहे ती तू सोडून दे. दूध पी आणि घरामध्ये शांत बस. असं त्या ऋत्विकच्या आईने ऋत्विकला सांगितलं. आईची ही गोष्ट ऐकून ऋत्विकला वाईट वाटलं. तो उदास झाला. त्याला वाईट वाटलं. जी जाण्याची इच्छा होती ती त्याची कमी झाली. त्याला वाईट वाटलं की ठीक आहे, आता आई पाठवू शकत नाही आहे, घरात तर मोठं कोणी नाही आहे, आपण करणार कसं काय, जाणार कसं काय. ह्या गोष्टीने तो उदास झाला. त्याला वाईट वाटलं आणि तो घराच्या बाहेर एका ठिकाणी झाड होतं, झाडाच्या खाली जाऊन बसून राहिला. पुढे का काय झालं. अचानक उसकी दृष्टि दूर के पेड़ों के पीछे गई. जहाँ बहुत तेज रोशनी थी, वह उठकर वहाँ गया. वहाँ सुनहरे पंखों वाली एक परी खड़ी थी. ऋत्विक ने हैरान होकर उस परी से पूछा. बघा काय झालं. ऋत्विक उदास झाला होता, मनाने त्याला वाईट वाटलं होतं आणि तो एका झाडाखाली जाऊन बसला होता घराच्या बाहेर. तिकडे बसल्यानंतर काही वेळाने त्याला एका ठिकाणी असं पूर्ण प्रकाश, रोशनी म्हणजे प्रकाश दिसली. त्याला पूर्ण उजेड एका ठिकाणी असा जास्त प्रकाश दिसला. तो उठून त्या ठिकाणी गेला आणि त्या प्रकाशच्या झोतामागे त्याने बघितलं किंवा त्या ठिकाणी त्याने बघितलं एक सुनहरे पंखवाली परी खडी थी. बघा त्या प्रकाशाच्या जागी काय होती, एक चांगली जिचे पंख मखमळीत अशी परी तिथे उभी होती. ऋत्विकने हैरान, जे एकदम आश्चर्यचकित, हैरान म्हणजे काय, चकित होकर, चकित झाला. उस परी से पूछा, म्हणजे त्या परीला त्याने विचारलं, तुम कौन हो. वह बोली, मैं परी हूँ. ऋत्विकने त्या परीला विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा ती परी बोलली की मैं परी हूँ, लेकिन तुम यहाँ उदास क्यों बैठे हो. आणि त्या परीने त्या ऋत्विकला विचारलं, पण तू इथे असा उदास हताश होऊन इथे का बसलेला आहेस, कारण काय झालं, तुला काय कोणी मारलं, वाईट बोललं की काय झालं, तू इथे असा का शांतपणे बसलेला आहेस. त्या परीने ऋत्विकला विचारलं. बघा पुढे काय झालं. परी का प्रश्न सुनकर ऋत्विक की आंखों में आंसू आ गए. बघा मुलांनो, कधी कधी आपण दुःखामध्ये असतो
आणि तीच गोष्टी समोरच्या व्यक्तीने विचारलं की तुला काय झालं, की तुला मम्मीने मारलं किंवा पप्पाने मारलं, असं जर शब्द विचारला, ऑलरेडी आपलं खरंच मारलं असेल तर आपल्याला जास्त अजून हुदके येतात आणि आपल्याला जास्त म्हणतात ना की जास्त वाईट वाटतं आणि चला कोणतरी समदुखी आपल्याला त्या गोष्टी विचारतात, आपल्याला जास्त अजून रडू येतं. सेम तसंच इथे ऋत्विकचं सुद्धा झालेलं आहे. बघा काय झाला. परी का प्रश्न सुनकर ऋत्विक की आंखों में आंसू आ गए. वह बोला, मैं अपने दोस्तों के साथ पुस्तक मेला देखना देखना और पुस्तकें खरीदना चाहता हूँ. त्याने परीला सांगितले की माझ्या मित्रांसोबत मला पुस्तके घ्यायची आहेत आणि पुस्तकांचा मेलासुद्धा बघायला किंवा यात्रासुद्धा बघायला जायचं आहे, अशी त्यांनी ती इच्छा व्यक्त परीसमोर केली. यह कहकर ऋत्विक खामोश हो गया. त्यांनी ही गोष्ट मनातली त्या परीला सांगितली आणि तो शांत झाला. खामोश होणं म्हणजे शांत होणं, काही न बोलणं. तब परी बोली, इसमें दुख की क्या बात है, यह समझ लो तुम्हारी मदद करने के लिए मैं ही आई हूँ. त्यांनी काय त्या परीने काय सांगितलं, ठीक आहे, याच्यामध्ये दुःखी होण्याचं कारण काय, मम्मी पाठवत नाही, घरी कोणी मोठं नाही आहे, तुला मित्रांसोबत जायचं आहे, याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही आहे, तुला मदत करा, मी इथे आलेले आहे, असं त्या परीने त्या ऋत्विकला सांगितलं. ऐसा भी तभी ऐसा ऐसा मैं तभी करूँगी जब तू मेरी परीक्षा में उत्तीर्ण हो जाओगे. आता बघा परीने काय सांगितलं की तुला मी मदत करणार इथे आलेले आहे, तुझी इच्छा पूर्ण होऊन जाणार आहे. जे तुला पुस्तक खरेदी करायचे, पुस्तकाचा यात्रा बघायला यायचं, मित्रासोबत जायचं आहे, ही तुझी इच्छा जी आहे मी ती पूर्ण करणार आहे. पण त्याआधी तुला एक परीक्षा द्यावं लागेल, असं कोणी सांगितलं, परीने ऋत्विकला सांगितलं. बघा, ऐसा मैं तभी करूँगी जब तू मेरी परीक्षा उत्तीर्ण हो जाओगे. जब तुम मेरी परीक्षा उत्तीर्ण हो जाओगे. बघा, जब तुम मेरी परीक्षा उत्तीर्ण हो जाओगे. ऋत्विक बोला, कौन सी परीक्षा. ऋत्विक ने पूछा, मेरी. परी ने कहा, बता दिया तो परीक्षा कैसी. बघा, ऋत्विकने सांगितले, ठीक आहे, मी परीक्षा द्यायला तयार आहे, पण ती कुठली परीक्षा असेल हे तर मला आधी कळलं पाहिजे. तेव्हा परीने काय सांगितलं की बता दिया तो परीक्षा कैसी. जर तुला मी सांगितलं की परीक्षा अशी अशी असणार आहे तर ती परीक्षाच नसेल. बघा मुलांनो, हा जो पाठ आहे आज आपण इथे एवढं शिकणार आहोत. राहिलेला पाठ आपण पुढच्या वेळी शिकणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मी हा जो पाठ आहे एकदा पूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो, नीट ऐकायचं आहे. बघा, एक गांव में ऋत्विक नाम का लड़का रहता था. वह बहुत गरीब था. गांव के पास पुस्तक मेला लगा था. उसने माँ से कहा, मैं भी मेला देखने जाऊंगा. उसकी माँ बोली, देखो घर में कोई बड़ा नहीं है, तुम अकेला कैसे जाओगे इतनी दूर. बेटा, मेला देखने की जिद छोड़ दो, चलो दूध पी लो. अपनी माँ की बात सुनकर ऋत्विक उदास हो गया और एक पेड़ के नीचे जा बैठा. अचानक उसे दूसरी दूर पेड़ों के नीचे पीछे गई, जहाँ बहुत तेज रोशनी थी. वह उठकर वहाँ गया. वहाँ सुनहरे पंखों वाली एक परी खड़ी थी. ऋत्विक ने हैरान होकर उस परी से पूछा, तुम कौन हो. वह बोली, मैं परी हूँ, लेकिन तुम यहाँ उदास क्यों बैठे हो. परी का प्रश्न सुनकर ऋत्विक की आंखों में आंसू आ गए. वह बोला, मैं अपने दोस्तों के साथ पुस्तक मेला देखना और पुस्तकें खरीदना चाहता हूँ. यह कहकर ऋत्विक खामोश हो गया. वह परी बोली, इसमें दुख की बात क्या है, यह समझ लो तुम्हारी मदद करने के लिए मैं आई हूँ. ऐसा मैं तभी करूँगी जब तुम मेरी परीक्षा उत्तीर्ण हो जाओगे. कौन सी परीक्षा, ऋत्विक ने पूछा. परी ने कहा, बता दिया तो परीक्षा कैसी. ठीक आहे. इथपर्यंत आज हा पाठ आपण शिकणार. राहिलेला पाठ आपण पुढच्या वेळी शिकणार आहोत. धन्यवाद.